नमस्कार. होम मेकर रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आषाढ महिना सुरू झालेला आहे. घरोघरी गव्हाच्या कापण्या तयार करतात. तर आज आपण गव्हाच्या कापण्या कशा करायच्या ते बघूया. 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि त्यात 2 टेबलस्पून बेसन पीठ टाकायचं. त्याच्यात मी 1 चमचा बडीशेप कुटून, अर्धा चमचा सुंठ पावडर टाकलेले आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आपण गूळ घालणार त्याच्यामुळे मीठ थोडंसं कमी टाकलं तरी चालेल. आता आपण गूळ वितळून घ्यायचा आहे. 2 कप पिठासाठी आपण अर्धा कप गूळ घेतलेला आहे बारीक किसून आणि तो अर्धा कप पाण्यात वितळून घ्यायचा आहे. आपल्याला पाक तयार करायचा नाही, फक्त गूळ आपल्याला थोडंसं वितळून घ्यायचं आहे. पाणी थोडंसं गरम झालं तरी चालेल किंवा थोडंसं उकळलं तरी, पण पूर्ण पाक करायचा नाही. आता गूळ वितळल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवायचं आहे आणि 2 टीस्पून आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि ह्याच्यात मोहन घालायचं आपल्याला. तेल उकळायचं आहे थोडंसं आणि ह्याच्यात मोहन घालायचं आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे चमच्यानं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यातच आपल्याला गुळाचं पाणी घेऊन मळून घ्यायचं आहे आपल्याला. तेलाचं मोहन घातल्यामुळं कापण्या खुसखुशीत होतात, वातड होत नाहीत. आता आपण जे गुळाचं पाणी घेतलेलं आहे ते ह्याच्यात थोडं थोडं मिक्स करायचं आहे. अर्धा कप गुळाला मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. जास्त पाणी घ्यायचं नाही, कारण जास्त पाणी घेतलं तर आपलं पीठ पातळ होईल आणि पूर्ण मळून झालं आणि जर पाणी शिल्लक राहिलं तर आपल्या कापण्या गोड होणार नाहीत. त्याच्यामुळं जास्त पाणी घ्यायचं नाही. लागलं तर आपण नंतर पाणी घालू शकतो किंवा पाण्याचा हात आपण घेऊ शकतो नॉर्मल पाण्याचा. जर तुम्हाला कापण्या गोड हव्या असतील तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी चालेल. आता हे पीठ व्यवस्थित मळून घेतल्यानंतर खूप घट्ट करायचं नाही किंवा खूप पातळ करायचं नाही. हे मळून झाल्यानंतर 5 ते 10 मिनटं भिजू द्यायचं व्यवस्थित आणि नंतर आपण मर्दून ह्याचे गोळे करून घ्यायचे आणि आता लाटून घ्यायचे. खूप पातळ करायचं नाही किंवा खूप जाड करायचे नाहीत कापण्या. लाटताना ह्याला पिठाचा वापर करायचा नाही. पीठ घट्ट आहे त्याच्यामुळं आपल्याला व्यवस्थित लाटता येत. तरी पण जर चिकटत असेल तर आपण थोडासा तेलाचा हात लावायचा आणि लाटून घ्यायचं. आता लाटून झाल्यानंतर ह्याच्यावर थोडीशी खसखस आपण लावायची आणि आणखी एकदा लाटून घ्यायचं म्हणजे खसखस व्यवस्थित चिटकून बसेल आणि तेलात तळल्यानंतर ही खसखस निघणार नाही. दोन्ही साईडनं व्यवस्थित खसखस लावून घ्यायचे आणि व्यवस्थित लाटून घ्यायचे म्हणजे खसखस पूर्ण व्यवस्थित चिकटली जाईल. चपातीपेक्षा थोडीशी जाड करायचे लाथिंबी, म्हणजे आपल्या कापण्या छान होतील. हे बघा, खूप पातळ नाही किंवा खूप जाड केलेलं नाही. आता ह्याला आपण कापून घ्यायचं आहे, कापण्याचा आकार करायचा आहे. आता माझ्याकडून थोडंसं आकार वेगळा झालेला आहे, चौकोनी कापलेलं आहे आणि नंतर मी ह्याला कापण्याचा आकार तिरका घेतलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला कापण्या कापायच्या आहेत आणि ह्या व्यवस्थित कापून झाल्यानंतर तळून घ्यायच्यात. आता कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल खूप कडक करायचं नाही, मिडियमच असावं. जर याच्यात कडक केलं तर आपल्या कापण्या एकदम करपून जातील. त्याच्यामुळे ते मिडियम ह्याच्या हीटवरच ठेवायचं आहे. आधी एक सोडून बघायचे. जर आपलं तेल व्यवस्थित गरम झालं असेल तर बाकीच्या कापण्या आपण सोडून घ्यायचे. तेल व्यवस्थित गरम झाले त्याच्यामुळे आपण आता दुसऱ्या कापण्या सोडून घ्यायच्यात. ह्याच्यात गूळ आहे त्याच्यामुळे जर कडक तेल असेल तर आपली कापणी एकदम करपून जाईल. त्याच्यामुळं एकदम जास्त हीटवर आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या नाहीत. मीडियम गॅसवरच आपल्याला ह्या कापण्या सोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित हलवून घ्यायच्यात. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या कापण्या व्यवस्थित हलवून तळून घ्यायच्यात. एकसारख्या हलवायच्या आहेत, त्याच्यामुळे कापण्या आपल्या करपणार नाहीत. दुसरी बॅच टाकताना हे तेल पूर्ण थोडंसं गरम करायचं आहे आणि नंतर दुसरी बॅच टाकायची. हे बघा, आपल्या कापण्या व्यवस्थित अगदी तळून झाल्या आहेत एकसारख्या. आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण सर्व कापण्या तयार करून घ्यायच्या आहेत.
ह्या प्रमाणात जर केलं तर तुमच्या कापण्या अगदी वाताड होणार नाहीत किंवा कडक होणार नाहीत, एकदम खुसखुशीत होतील. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या होममेकर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.